कृषी दिनाचे औचित्य साधत आपल्या न्याय हक्कांसाठी राज्य सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। आसेगाव पूर्णा येथे लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। शेतकरी नेते गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शासनाकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता कर्जमाफी मिळावी, सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ त्वरित मिळावा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव मिळावा, रासायनिक खते, बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आंदोलनादरम्यान सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, पीक विमा आमचा हक्क आहे आणि हमीभाव द्या, अन्यथा खुर्ची खाली करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। या आंदोलनात रमण लंगोटे, इरफान सौदागर, आकाश खेलदार, ऋषिकेश रडके, विजय जवंजाळ, अभिजित भोजने, अजय राऊत, मनोहर भेटाळू, सुधीर कावरे, प्रफुल्ल गाजरे, नंदू पारिसे, शुभम काळे, जावेद पठाण, श्याम पारिसे, राजू तंतरपाडे आणि अजय भालेराव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची आज जयंती आहे आणि त्यांची जयंती महाराष्ट्रभर आज 1 जुलै कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। परंतु शेतकऱ्याची शोकांतिका पहा, या आजच्या कृषी दिनी शेतकरी रस्त्यावर आहे। याचं कारण असं आहे की जे महाराष्ट्रात सरकार बसलं आहे ते सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, सरसकट कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा हमीभाव असेल, या सर्व मागण्याकडे शासन एक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे। त्यामुळे आजचा कृषी दिन महाराष्ट्रभर साजरा करत असताना शेतकरी मात्र रस्त्यावर आहे, कारण त्याच्या पोटातली आग रस्त्यावर येऊन शासनाने जे कृषी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफी फसवी असून त्याच्यात ज्याच्या गटी निकष लावलेले आहे ते शेतकऱ्याच्या हिताचे नसून माननीय मुख्यमंत्री म्हणतात की राज्यातल्या 56 लाख लोकांना कर्जमाफी मिळणार आहे, परंतु हे दादांत खोटं असून राज्यातल्या जवळपास 10 ते 15 लाख लोकांना ही कर्जमाफी मिळेल अशी सोय सरकारने करून ठेवलेली आहे। त्यामुळे आमची सरकारला या माध्यमातून मागणी आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।